Hello students, a very good morning to all of you. Today we'll discuss the next part of amines. In last part we have discussed yes basicity of amines, yes reaction with acids, correct na? Okay, acylation of amines, benzylation of amines. ओके हे रिॲक्शन्स आपण लास्ट लेक्चरमध्ये ऑलरेडी स्टडी केलेलं आहे बघा ठीक आहे ना. ओके आता नेक्स्ट रिॲक्शन स्टडी करूया. ओके येस हेडिंग द्या दॅट इज रिॲक्शन with क्लोरोफॉर्म ठीक आहे. ह्याच रिॲक्शनला आणखीन काय नाव आहेत बाळांनो. ओके येस त्याच्यामध्ये कार्बिलॅमाइन रिॲक्शन ठीक आहे किंवा त्यालाच काय म्हणतात आयसोसायनाइड टेस्ट कार्बिलॅमाइन रिॲक्शन और आयसोसायनाइड टेस्ट. कार्बिलॅमाइन म्हणजेच आयसोसायनाइड, नोट करा तसं. कार्बिलॅमाइन म्हणजेच काय आयसोसायनाइड ठीक आहे. बघा जनरल रिॲक्शन कशासाठी जनरली यूज करतात बाळांनो ही रिॲक्शन, तर काय प्रायमरी अमाइन्स डिस्टिंग्विश करण्यासाठी. कोणापासून सेकंडरी आणि टर्शरी अमाइनपासून ठीक आहे ना. प्रायमरी अमाइन कॅन बी डिस्टिंग्विश्ड फ्रॉम सेकंडरी अँड टर्शरी अमाइन्स बाय यूजिंग ओके येस रिॲक्शन विथ क्लोरोफॉर्म और आयसोसायनाइड टेस्ट ठीक आहे. येस ज्यावेळेस बाळांनो प्रायमरी अमाइन ओके येस क्लोरोफॉर्म सोबत रिॲक्ट होतो इन प्रेझेन्स ऑफ KOH एक फाउल स्मेलिंग कंपाऊंड फॉर्म होतो. म्हणजेच काय ज्याचा स्मेल जो आहे अनप्लीजंट असतो ठीक आहे ना. ओके अनप्लीजंट स्मेलिंग एक कंपाऊंड फॉर्म होतो, त्या कंपाऊंडला काय म्हणायचं आयसोसायनाइड. लक्षात येते. येस हा आयसोसायनाइड जो आहे तो इंटरमिडिएट म्हणून यूज केला जातो. कशासाठी फॉर द प्रिपरेशन ऑफ सेकंडरी अमाइन्स ठीक आहे ना. बघूया आपण क्वेश्चन कशा टाईपचा विचारतात ह्या ओके येस पॉईंटवरती. येस एक स्टेटमेंट लिहा इथं. येस दिस टेस्ट इज यूज्ड टू डिस्टिंग्विश प्रायमरी अमाइन फ्रॉम सेकंडरी अँड टर्शरी अमाइन्स. लक्षात येते. येस ही टेस्ट कशासाठी तर काय प्रायमरी अमाइन सेकंडरी आणि टर्शरी पासून डिस्टिंग्विश करण्यासाठी ठीक आहे. मग एखाद्या सोल्युशनमध्ये बाळांनो ओके येस KOH आणि CHCl3 दॅट इज क्लोरोफॉर्म ॲड केला ओके तर एखादी फाउल स्मेलिंग किंवा अनप्लीजंट स्मेल येत असेल तिथून ओके तर डेफिनेटली ओळखायचं की तिथं प्रायमरी अमाइन आहे ठीक आहे. येस सेकंडरी अमाइन असेल किंवा टर्शरी अमाइन असेल तर ही टेस्ट ओके ते कंपाऊंड्स देत नाहीत. समजलं ना. ओके फक्त कोण देतो प्रायमरी अमाइन. अंडरस्टूड ठीक आहे. बघा जनरल रिॲक्शन काय आहे SrNH2 दॅट इज प्रायमरी अमाइन when reacts with CHCl3 this is chloroform correct chloroform in presence of balanced reaction लिहितो मी in presence of KOH that is potassium hydroxide which on heating or warming gives SrNC that is alkyl isocyanide प्लस थ्राइस KCl प्लस थ्राइस H2O एक बॅलन्स्ड रिॲक्शन आहे ठीक आहे. काय फॉर्म झालेलं बघा ओके प्रायमरी अमाइन पासून ओके अल्काइल आयसोसायनाइड फॉर्म झालेला आणि ह्या आयसोसायनाइडमुळेच त्या टेस्टला काय म्हटलंय आयसोसायनाइड टेस्ट आणि ह्याच आयसोसायनाइडला काय म्हटलं जातं कार्बिलॅमाइन. क्लिअर आहे. आणि ह्या आयसोसायनाइडचा बळानो ओके स्मेल जो आहे तो कसा आहे फाउल स्मेल आहे, अनप्लीजंट स्मेल आहे. समजलं का ठीक आहे. इन शॉर्ट बघा रिॲक्शन कसं लक्षात ठेवायचं. सियर RN here it is H ठीक आहे ना. ओके RNH2 असं लिहिलं ओके. when reacts with कशासोबत ट्रीट करायचं आहे क्लोरोफॉर्म ठीक आहे. हायड्रोजनला बाहेर काढून लिहा Cl ठीक आहे. दिस RN अँड कार्बन कंबाईन्स टू फॉर्म RNC. बघा लक्षात ठेवायला खूप सिंपल आहे. पुढे काय यूज करायचं आहे KOH किती यूज करायचं आहे 3 KOH K अँड ओके SCl कंबाईन्स टू फॉर्म थ्राइस KCl. आलं लक्षात हे ठीक आहे. 3 हायड्रोजन्स 1 2 3 हायड्रोजन्स अँड 3 OH कंबाईन्स टू फॉर्म थ्राइस SH2O. लक्षात येते का. एक आयसोसायनाइड फॉर्म होतो असं लक्षात ठेवा बळांनो रिॲक्शनला.
आलं लक्षात. आणि फक्त कोण देतो ही रिॲक्शन? प्रायमरी अमाइन. ओनली प्रायमरी अमाइन गिव्स दिस टाइप ऑफ रिॲक्शन. अंडरस्टूड? ठीक आहे. फॉर एक्झाम्पल सपोज CH3 CH2 NH2. व्हॉट इज दिस? इथाइल अमाइन. इथाइल अमाइन ओके देते वेळेस तुम्हाला असंच देतील डायरेक्ट CH Cl3 प्लस KOH इट. येते का लक्षात? देते वेळेस असं देतील बळानं तुम्हाला. ठीक आहे. मग घेते वेळेस काय घ्यायचं? CH Cl3 आणि 3 KOH घ्यायचं आहे. ठीक आहे. अदरवाईज काय डायरेक्ट प्रोडक्ट लिहिता आलं तरी ओके इनफ आहे. बघा CH3 CH2 ओके NC. दिस इज द प्रोडक्ट आणि बाय प्रोडक्ट सेमच आहे, दॅट इज KCl अँड थ्राइस H2O. अंडरस्टूड? ठीक आहे. नेक्स्ट बघा, सपोज दिस इज ॲनिलीन NH2. ॲनिलीन. Aniline when reacts with this reagent which gives NC, phenyl isocyanate. लक्षात आलं का बळानं हे? येस. म्हणजेच तुम्हाला NH2 चं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं आहे? NC मध्ये करायचं आहे. क्लिअर? ठीक आहे. क्वेश्चन बघा कशा टाईपचा विचारला जातो. लिंक्ड क्वेश्चन असतो ह्या ओके रिॲक्शनसाठी. अदरवाइज डायरेक्ट विचारला पण जातो. ओके येस. विच ऑफ द फॉलोइंग टेस्ट इज युज्ड टू डिस्टिंग्विश प्रायमरी अमाइन फ्रॉम सेकंडरी अँड टर्शरी अमाइन, असं पण विचारलं जातं. ठीक आहे. तर कुठली टेस्ट आहे? आयसोसायनाइड टेस्ट किंवा क्लोरोफॉर्म कार्बिलॅमाइन रिॲक्शन. ठीक आहे. ओके क्वेश्चन बघा. सपोज व्हॉट इज दिस? CH3 CH2 NH2. ठीक आहे ना? ओके प्रायमरी अमाइन. Cl. ठीक आहे. कुठून स्टार्ट करू शकतात बळानो? अल्काइल हॅलाइड पासून. अल्काइल हॅलाइड व्हेन रिॲक्ट्स विथ ओके NH3. ठीक आहे. अल्कोहोलिक अमोनिया, त्याच्यामध्ये काय यूज केला जातो? एक्सेस ऑफ अमोनिया यूज केला जातो. ठीक आहे ना? ओके एक्सेस यूज केला जातो. लक्षात असू द्या. ठीक आहे. विच फॉर्म्स A, विच ऑन ट्रीटमेंट विथ ओके CH Cl3 प्लस KOH गिव्स B. ठीक आहे. आणखीन एक ॲड करतात त्याच्यामध्ये Na इन इथेनॉल गिव्स C. राईट डाऊन द प्रोडक्ट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. ट्राय करा बघा ना तो. नेक्स्ट क्वेश्चन लिहितो तोपर्यंत मी. येस. दिस इज NO2 that is nitrobenzene which on treatment with SN in HCl किंवा Fe in HCl देतील. Fe in HCl देतील. ओके किंवा लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड देतील बोलाना. ठीक आहे. SN in HCl, Fe in HCl किंवा काय लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड देतील. करेक्ट. विच फॉर्म्स A म्हणतील. विच ऑन ट्रीटमेंट विथ CH Cl3 प्लस KOH gives SB. ठीक है. विच ऑन ट्रीटमेंट विथ Na इन इथेनॉल. Na इन इथेनॉल, सोडियम इन इथेनॉल. ठीक आहे ना? ओके गिव्स C. समटाइम्स इथं NaHG पण देतात. NaHG इन इथेनॉल. ठीक आहे. किंवा तुम्हाला रिएजंट नोन आहेत बघा. H2 निकेल पण देऊ शकतात. अदरवाइज काय लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड पण देऊ शकतात त्या केसमध्ये. क्लिअर? ठीक आहे. राईट ऑन द प्रोडक्ट्स. येस. इथं काय आहे? अल्काइल हॅलाइड. अल्काइल हॅलाइड पासून काय एक्सेसमध्ये यूज केला तर काय मेन प्रोडक्ट जो आहे तो प्रायमरी अमाइन असतो NH2. विच ऑन ट्रीटमेंट विथ ओके CH Cl3 इन KOH gives isocyanate that is CH3 CH2 NC. ठीक आहे ना? ओके NC म्हणजे N ट्रिपल बॉन्ड C आहे. विच ऑन ट्रीटमेंट विथ सोडियम इन इथेनॉल. ओके काय होतं बाळानो? येस त्याचं रिडक्शन होतं टू फॉर्म प्रायमरी अमाइन CH3 CH2 NH CH3. करेक्ट. ही रिॲक्शन पाहिली आपण ऑलरेडी. ठीक आहे. हायड्रोजन हाइड्स अक्रॉस दिस बॉन्ड. ठीक आहे. 1 टुवर्ड्स नायट्रोजन 3 टुवर्ड्स कार्बन लाईक दिस. 4 हायड्रोजन्स ॲड होतात नेसेंट हायड्रोजन ॲटम्स. क्लिअर? येस. आता सेकंड क्वेश्चन बघा. सेकंड क्वेश्चनमध्ये NO2 दिलेलं आहे. NO2चं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? NH2 मध्ये. दॅट इज रिडक्शन ऑफ नायट्रो कंपाऊंड टू अमाइन. येस. विच ऑन ट्रीटमेंट विथ दिस रिएजंट टू फॉर्म आयसोसायनाइड.
NC. Okay, yes, and later on N-methyl aniline will form. NHCH3. Very important reaction आहे बिगर. ठीक आहे, ह्याच रिॲक्शनला बेन्झिन पासून आपण स्टार्ट करू शकतात. ठीक आहे, फ्रॉम दी बेन्झिन. करेक्ट. इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HNO3 प्लस कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. आलं लक्षात? कुठली रिॲक्शन आहे? नायट्रेशन रिॲक्शन. बेन्झिनचं नायट्रेशन केलं जातं. ठीक आहे ना? ओके. त्याच्यानंतर मग नायट्रो ओकेस कंपाऊंडचं रिडक्शन केलं जातं. करेक्ट. त्याच्यानंतर आयसोसायनाइड फॉर्म केलं जातं, देन रिडक्शन. ठीक आहे. येस. आता बेन्झिनसाठी ओके आणखीन एक रिॲक्शन देतात. ओके, दॅट इज ॲसिटिलीन. बरोबर आहे ना बाळांनो? ठीक आहे. CH ट्रिपल बॉन्ड CH. करेक्ट. 3 मॉलिक्युल्स रिक्वायर्ड आहेत. रेड हॉट आयर्न ट्यूबमधनं ओके काय केले जाते? पास केले जाते. रेड हॉट आयर्न ट्यूब. आलं लक्षात? हे पाहिले आपण 11वीलाच. रेड हॉट आयर्न ट्यूबमधनं पास केलं की बेन्झिन फॉर्म होतो. बेन्झिनचं परत कन्व्हर्जन कशामध्ये? नायट्रोबेन्झिन टू ॲनिलीन, ॲनिलीन टू ओके फिनाइल आयसोसायनाइड अँड लेटर ऑन N-methyl ॲनिलीन. बघा, हा सिक्वेन्स लक्षात ठेवा, खूप महत्त्वाची रिॲक्शन आहे. ठीक आहे ना? ओके. नेक्स्ट रिॲक्शन घ्या. रिॲक्शन विथ benzene sulfonyl chloride. Reaction with benzene sulfonyl chloride. ठीक है? Yes. This test is also called as Hinsberg's test. Hinsberg's test. ठीक है. बेन्झीन सल्फोनिल क्लोराइड काय आहे? Yes, here. This is benzene. This is sulfonyl group, and this is Cl. Benzene sulfonyl chloride. ठीक आहे. आणखीन एक यूज केलं जातो. ओके, दॅट इज पॅराटोलिन सल्फोनिल क्लोराइड. ठीक आहे ना? ओके, आणखीन एक यूज केला जातो पॅराटोलिन सल्फोनिल क्लोराइड. पॅरा पोझिशनला काय असतो? मिथाइल ग्रुप असतो, म्हणून त्याला पॅराटोलिन म्हणलेला आहे. हा टोलिन असतो एवढा इथून इथपर्यंत. करेक्ट ना? ठीक आहे, म्हणून त्याला पॅरा पोझिशनला मिथाइल म्हणून पॅराटोलिन सल्फोनिल क्लोराइड. ठीक आहे ना? हे दोन्ही यूज केले जातात बाळांनो. ठीक आहे. येस. आणि दोन्हीच्या रिॲक्शन सेम आहेत. आता ही रिॲक्शन कशासाठी यूज केली जाते? टू डिस्टिंग्विश प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अमाइन्स. नोट करा. ठीक आहे. धिस रिॲक्शन और धिस टेस्ट इज यूज्ड टू डिस्टिंग्विश प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अमाइन्स. तिन्हीला डिस्टिंग्विश करता येतं. ठीक आहे ना? खूप महत्त्वाची रिॲक्शन आहे. विचारतात क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग टेस्ट इज यूज टू डिस्टिंग्विश प्रायमरी, सेकंडरी ॲज वेल एज टर्शरी अमाइन्स. ठीक आहे. तर कुठली? हिन्सबर्ग्स टेस्ट. काय यूज केलं जातं? बेन्झीन सल्फोनिल क्लोराइड किंवा पॅराटोलिन सल्फोनिल क्लोराइड. अंडरस्टूड? ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल प्रायमरी अमाइन RNHH. ठीक आहे. किंवा असं दाखवतो मी डायरेक्टली RNH2 when reacts with benzene sulfonyl chloride. Correct. Which forms RNH S double bond O double bond O. ठीक है. This type of intermediate is formed. Correct. Which is okay. Yes. Soluble in KOH. KOH add केलं बाळांनो. Okay. Yes. It forms salt. It gives clear solution. ठीक है ना? Okay. Gives clear solution. Aqueous जर असेल हा aqueous तर काय? क्लिअर सोल्युशन मिळतं. इज ऑब्टेन्ड. ठीक आहे ना? ओके. एक सॉल्ट फॉर्म होतो विच इज वॉटर सॉल्युबल RN. ठीक आहे. -K+. ठीक आहे. S डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O. ठीक आहे. एस. बघा,
हा जो हायड्रोजन आहे बाळांनो त्याच्यावरचा, ठीक आहे, तर लिहितो मी असं, हा हायड्रोजन कसा आहे, ॲसिडिक आहे, ॲसिडिक, ठीक आहे, इथे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप असल्यामुळं ओके तो काय आहे, ॲसिडिक आहे. विच ऑन रिॲक्शन विथ KOH, ओके इट रिलीजेस वॉटर मॉलिक्यूल, OH and H combines to form water molecule. ठीक आहे, पुढे दाखवतो मी तुम्हाला. Yes, it is clear solution. This is water soluble. Water soluble. Water soluble. ठीक आहे बाळांनो, ह्याच्यामध्ये परत जर मिनरल ऍसिड केलं, ऍड केलं आपण, HCl ऍड केलं, ओके, परत हा प्रोडक्ट फॉर्म होतो विच इज इनसॉल्युबल. ठीक आहे, RNH S double bond O double bond O, ठीक आहे, yes, this product is again formed by removal of KCl. येते का लक्षात? ठीक आहे, KCl रिमूव्ह होतो, ठीक आहे, म्हणजेच काय, हा Cl आणि हा K रिमूव्ह होतो आणि हा H कुठे ऍड होतो, नायट्रोजन वरती. ठीक आहे, वॉटर इनसॉल्युबल, वॉटर इनसॉल्युबल, वॉटर इनसॉल्युबल. ठीक आहे, म्हणजे काय की ज्यावेळेस बळानं ओके प्रायमरी अमाइन बेन्झिन सल्फोनिल क्लोराईड सोबत रिॲक्ट होतं त्यावेळेस एक इंटरमिडिएट फॉर्म होतो इन विच एस ॲसिडिक हायड्रोजन प्रेझेंट ऑन नायट्रोजन विच ऑन ट्रीटमेंट विथ KOH गिव्स क्लिअर सोल्युशन. क्लिअर सोल्युशन, ठीक आहे ना. ओके, म्हणजे हा जो सॉल्ट फॉर्म होतो ॲक्वेस असल्यामुळे वॉटरमध्ये काय होतो, डिसॉल्व्ह होतो, म्हणून काय क्लिअर सोल्युशन मिळतं तिथं. ठीक आहे, विच इज वॉटर सॉल्युबल. व्हेन मिनरल ॲसिड इज ॲडेड इन टू इट देन इट फॉर्म्स अ वॉटर इनसॉल्युबल ओके SPPT. लक्षात येते, वॉटर इनसॉल्युबल. परत हे काय केलं आपण, एकदा बेस ॲड केलं, दुसऱ्या वेळेस ॲसिड ॲड केलं. ठीक आहे, पण इथंपर्यंत जरी तुम्हाला ओके समजलं बळा ना ओके तरी काय सफिशियंट आहे. KOH ॲड केलं तर काय मिळतं, क्लिअर सोल्युशन मिळतं. कशामध्ये, वॉटरमध्ये. ॲक्वेस KOH आहे तो. क्लिअर. ठीक आहे, आता नेक्स्ट रिॲक्शन बघा, हे समजलं का. ठीक आहे, इथं रिॲक्शन काय होते बघा, RN, ठीक आहे, H when reacts with Cl S double bond O double bond O. ठीक आहे, थोडंसं रिअरेंज करून लिहिलं मी. ठीक आहे ना. ओके, ह्याला रिअरेंज केलं. H and Cl combines to form HCl. By removal of HCl it gives this intermediate. ओके, हा इंटरमिडिएट जो आहे बघा ना त्याच्यावरती काय आहे, ॲसिडिक हायड्रोजन आहे. तो कशासोबत रिॲक्ट होतो, बेस सोबत रिॲक्ट होतो आणि काय रिमूव्ह होतो तिथं, वॉटर मॉलिक्यूल टू फॉर्म ए सॉल्ट विच इज वॉटर सॉल्युबल. क्लिअर सोल्युशन मिळतं ते तुम्हाला तिथं. ठीक आहे ना. ओके, वॉटर सॉल्युबल म्हणजेच काय, क्लिअर सोल्युशन. इथे लिहिलंय मी ऑलरेडी. करेक्ट. ॲसिड ॲड केलं परत काय होतो, वॉटर इनसॉल्युबल कंपाऊंड म्हणजे हा फॉर्म होतो परत. आलं लक्षात. हे होतं रिॲक्शन ऑफ प्रायमरी अमाइन विथ बेन्झिन सल्फोनिल क्लोराईड. फर्स्ट टेस्ट पाहिलं आपण. ठीक आहे, येस, ज्याच्यामध्ये काय मिळालं आपल्याला, एक क्लिअर सोल्युशन मिळालं आणि ते क्लिअर सोल्युशन परत काय केलंय आपण, ओके PPT मध्ये कन्वर्ट केले बाय ॲडिंग ॲसिड इन इट. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. रिॲक्शन विथ सेकंडरी अमाइन RNRH when reacts with Cl S double bond O, बेन्झिन सल्फोनिल क्लोराईड किंवा टोलिन पण यूज, फक्त इथं काय होईल CH3 लागेल इथं टोलिन जर यूज केलेलं असेल तर. करेक्ट. येस, H and Cl combines to form HCl. By removal of HCl it forms again intermediate, that is RNR. करेक्ट. S double bond O double bond O. ठीक आहे, दिस इज बेन्झिन. येते लक्षात हे. ठीक आहे, आता इथं मात्र काय, नो ॲसिडिक हायड्रोजन, नो ॲसिडिक हायड्रोजन. ॲसिडिक हायड्रोजन काय आहे, अब्सेंट आहे. सो इट विल नॉट रिॲक्ट विथ KOH. नो रिॲक्शन, नो रिॲक्शन किंवा असं म्हणा नो क्लिअर सोल्युशन. क्लिअर सोल्युशन म्हणजेच काय फॉर्म होतं इथं, वॉटर इनसॉल्युबल कंपाऊंड. वॉटर इनसॉल्युबल कंपाऊंड. ठीक आहे, येस, म्हणजे KOH ॲड केलं त्याच्यामध्ये तर काय राहतो तो, इनसॉल्युबल इन वॉटर. आलं लक्षात, प्रेसिपिटेट फॉर्म होतो. का असं होतं, कारण इथं हायड्रोजन अब्सेंट आहे. झालं डिस्टिंग्विश दोन्हीमध्ये. येस, तिथं क्लिअर सोल्युशन फॉर्म होत होतं, बरोबर आहे ना. इथं क्लिअर सोल्युशन फॉर्म होतं का, नाही, म्हणजेच इट इज वॉटर इनसॉल्युबल नाव. KOH जरी ॲड केलं, ॲक्वेस KOH असतो, ॲक्वेस म्हणजे वॉटर मॉलिक्यूल आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी. करेक्ट, त्याच्यामध्ये क्लिअर सोल्युशन फॉर्म झालं पाहिजे, पण इथं होत नाही. क्लिअर. ठीक आहे, नेक्स्ट घेऊया आता टर्शरी अमाइन्स. टर्शरी अमाइन्स, टर्शरी अमाइन्स RNR
R when reacts with, ठीक आहे, बेन्झीन सल्फोनिल क्लोराईड. आता इथं हायड्रोजन आहे का बाळांनो? नाही. हायड्रोजन नसल्यामुळे देर इज नो रिॲक्शन. नो रिॲक्शन. आलं लक्षात हे? ठीक आहे. म्हणजे काय? प्रायमरी अमाइन when reacts with benzene sulfonyl chloride gives intermediate which has a acidic hydrogen on nitrogen, which reacts with KOH gives clear solution. Clear? First reaction. Second reaction, when secondary amine reacts with benzene sulfonyl chloride gives intermediate which has no acidic hydrogen. ठीक है ना? Okay. Which will not react with KOH or which will not give clear solution with aqueous KOH. ठीक है? दोन्ही मध्ये डिस्टिंग्विशन. टर्शरी अमाइन्स डू नॉट रिॲक्ट विथ बेन्झीन सल्फोनिल क्लोराइड. क्लिअर झालं हे? ठीक आहे. हे होतं रिगार्डिंग डिस्टिंग्विशिंग टेस्ट बिटवीन प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अमाइन्स. आलं लक्षात हे बाळांनो? ठीक आहे. आर चेंज केला तर करेस्पॉन्डिंग काय होतो? प्रोडक्ट चेंज होतो. क्लिअर? प्रायमरी घ्या, सेकंडरी घ्या, टर्शरी घ्या. ओके. डिपेंड ऑन आर ग्रुप. आर ग्रुप किती घेताय तुम्ही त्याच्यावरती डिपेंड आहे. क्लिअर? ठीक आहे. नाउ द नेक्स्ट रिॲक्शन इज रिॲक्शन विथ ग्रिग्नार्ड रिएजंट. रिॲक्शन विथ ग्रिग्नार्ड रिएजंट. कलेक्शन करा बाळांनो रिॲक्शनचं तुम्ही. ठीक आहे. येस, आपण जनरल रिॲक्शन्स मोस्टली स्टडी करतोय. आर ग्रुप तुम्हाला चेंज करायचं. क्लिअर? ठीक आहे. रिॲक्शन विथ ग्रिग्नार्ड रिएजंट. काय आहे ग्रिग्नार्ड रिएजंट? RMgX. ठीक आहे. येस, प्रायमरी अमाइन when reacts with Grignard reagent RMgX which gives RH plus. काय झालं बघा? काय झालं? Hydrocarbon is formed. This will act as a base and abstract proton from NH2. ह्याचा अर्थ काय? की अमाइन्स इथं ऍसिड म्हणून ऍक्ट होतात. ठीक आहे ना? ओके. काय ऍक्ट होतात? ऍसिड. जनरली अमाइन्स आपण बेसिस म्हणतो, पण अशा पण रिॲक्शन्स आहेत जिथं बाळांनो अमाइन्स ऍसिड म्हणून ऍक्ट होतात. प्रोटॉन डोनर. ठीक आहे. मग ह्या केसमध्ये कुठला ऍसिड म्हणून ऍक्ट होतो? तो ब्रॉन्स्टेड ऍसिड. लॉरी ब्रॉन्स्टेड कन्सेप्टनुसार लॉरी ब्रॉन्स्टेड ऍसिड म्हणून ऍक्ट होतो. प्रोटॉन डोनर म्हणून ऍक्ट होतो. आणि हा काय? प्रोटॉन ऍक्सेप्टर लॉरी ब्रॉन्स्टेड बेस म्हणून ऍक्ट होतो तो. समजलं हे? ठीक आहे. येस, लॉरी ब्रॉन्स्टेड ऍसिड, लॉरी ब्रॉन्स्टेड बेस. तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो, इन विच ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन अमाइन्स ऍक्ट एज अ ऍसिड. आलं लक्षात? ठीक आहे. तर काय ह्या रिॲक्शनमध्ये ऍसिड म्हणून ऍक्ट होतात का? कारण प्रोटॉन डोनेट करतात. ठीक आहे. इन विच ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन्स ग्रिग्नार्ड रिएजंट ऍक्ट एज अ बेस, लॉरी ब्रॉन्स्टेड बेस. तर काय? अशा रिॲक्शन्समध्ये वॉटरसोबत रिॲक्ट होतात ते. कुठल्याही ॲसिडसोबत, प्रोटिक सॉल्वंटसोबत ते काय? लॉरी ब्रॉन्स्टेड बेस म्हणून ऍक्ट होतात. क्लिअर आहे? ओके. For example, suppose CH3, CH2, NH2 reacts with CH3, CH2, SMgBr, which gives, write down the product. काय product form will बघा? Okay, yes, this will abstract, okay, yes, one proton from amine to form CH3, CH2, NH. Correct. Here it is MgBr. करेक्ट. आणि मेन प्रोडक्ट काय असेल? CH3 that is इथेन. इथेन विल फॉर्म. अंडरस्टूड? ठीक आहे. येस. आता कुठलाही ग्रिग्नार्ड रिएजंट तुम्ही इथं घेऊ शकता. नेक्स्ट वन सेकंडरी RNHR. दिस इज सेकंडरी अमाइन. करेक्ट. सेकंडरी अमाइन when reacts with Grignard reagent RMgX. This will act as a base will abstract proton from S amine. आलं लक्षात? प्रोटॉन असेल तोपर्यंत रिॲक्ट होतो. विच फॉर्म्स RNRMgX. ठीक आहे. आणि मेन प्रोडक्ट काय असेल बघा? RH दॅट इज हायड्रोकार्बन. आलं लक्षात? RH अँड बाय प्रोडक्ट इज
क्लिअर आहे. फॉर एक्झाम्पल सपोज CH3NCH3H. ठीक है, when reacts with CH3MgBr which forms CH3NCH3MgBr, ठीक है, प्लस CH4. मेन प्रोडक्ट काय असतो CH4, दॅट इज अ हायड्रोकार्बन. आलं लक्षात. ठीक आहे, हे होतं रिगार्डिंग ग्रिग्नार्ड रिएजंट. टर्शरी अमाइन्स डू नॉट रिॲक्ट विथ ग्रिग्नार्ड रिएजंट. ठीक आहे ना. ओके, टर्शरी अमाइन्स RNRR, ठीक आहे, SRMgX. ठीक आहे, ॲज देर इज नो हायड्रोजन नो रिॲक्शन. नो रिॲक्शन, हायड्रोजनच नाही आहे नायट्रोजनवरती आता. येस, त्याच्यामुळे तिथे रिॲक्शन व्हायचे चान्सेस नाहीत. क्लिअर. हे होतं रिगार्डिंग रिॲक्शन विथ ग्रिग्नार्ड रिएजंट. क्लिअर. एखादी सिंपल क्वेश्चन पण विचारू शकतात बळांनो ह्याच्यावरती तुम्हाला. ठीक आहे, काय करतील, CH3 CH2 Cl देतील इन प्रेझेन्स ऑफ Mg इन ड्राय थर गिव्स A म्हणतील. विच ऑन ट्रीटमेंट विथ CH3 CH2 NH2 देतील गिव्स B. सॉल्व करा. ठीक आहे, फर्स्ट स्टेपमध्ये काय ग्रिग्नार्ड रिएजंट फॉर्म होतो CH3 CH2 SMgCl. ठीक आहे, विच ऑन ट्रीटमेंट विथ दिस अमाइन टू फॉर्म CH3 CH3. करेक्ट. काय फॉर्म होतो, इथेन फॉर्म होतो. क्लिअर आहे. नेक्स्ट घ्या आता रिॲक्शन विथ कार्बन डायसल्फाइड. रिॲक्शन विथ कार्बन डायसल्फाइड. CS2. ठीक आहे ना. ओके, त्याचं स्ट्रक्चर काय आहे बघा, S डबल बॉन्ड C डबल बॉन्ड S, CS2. जसं कार्बन डायऑक्साईड आहे तसं काय कार्बन डायसल्फाइड आहे. ठीक आहे. येस, रिॲक्शन विथ कार्बन डायसल्फाइड. ठीक आहे, बघा रिॲक्शन काय होते, एकदम सिंपल रिॲक्शन आहे. RNH2 when reacts with S डबल बॉन्ड C डबल बॉन्ड S क्यूज वॉर्म करायचं आहे थोडंसं. ठीक आहे ना. ओके, क्यूज फर्स्ट RNH S डबल बॉन्ड C डबल बॉन्ड S सिंगल बॉन्ड SH विच ऑन ट्रीटमेंट विथ HgCl2 heat gives SR and double bond C double bond S. This is alkyl isothiocyanate. अल्काइल आयसोथायोसायनेट. थायो का म्हटलं, कारण S आहे तिथं. ठीक आहे. येस, रिॲक्शन इन शॉर्ट सांगतो, बघा कसं होते. ओके, RNH2 when reacts with S डबल बॉन्ड C डबल बॉन्ड S. जसं कार्बन डायऑक्साईडची रिॲक्शन होते बाळांनो ग्रिग्नार्ड रिएजंट सोबत, तशीच काय अमाइन सोबत होते. करेक्ट. दिस बॉन्ड ओपन्स ऑन S टू फॉर्म an intermediate that is NHH. Here it carries positive charge. ठीक है. Yes, here it is carbon, here double bond S, single bond S minus. ठीक है, हा पुढे लिहिला असं मी मायनस आणि हा वरती लिहिला. ठीक है. नाउ दिस S minus subtract this proton, this bond opens on nitrogen to form RN. ठीक है, चेक करा, RNH, एक H एज इट इज लिहा, कुठलाही लिहा. ठीक है. S C डबल बॉन्ड S SH in presence of HgCl2 heat. ठीक है. Yes, it removes H2S. ठीक है. RN डबल बॉन्ड C डबल बॉन्ड S प्लस H2S. हा H2S जो आहे बघा HgCl2 सोबत रिॲक्ट होतो, प्लस H2S
टू फॉर्म HgS प्लस ट्वाइस HCl. म्हणजे बाय प्रोडक्ट हा असतो HgS प्लस ट्वाइस HCl. पण तुम्हाला बाय प्रोडक्ट विचारलं जात नाही. काय विचारलं जातं? मेन प्रोडक्ट, दॅट इज अल्काइल आयसोथायोसायनेट. अंडरस्टूड? ठीक आहे. येस, आर ग्रुप चेंज केला तर करस्पॉन्डिंग काय होतं? प्रोडक्ट चेंज होतो. क्लिअर? ठीक आहे. सपोज इथं C2H5NH2 ठेवलं तर प्रत्येक ठिकाणी C2H5 ठेवत आहे. इथं ठेवा आरच्या ठिकाणी C2H5. करेक्ट. इथं आरच्या ठिकाणी C2H5 ठेवा. असं स्मार्ट वर्क करता आलं पाहिजे. ठीक आहे. इथं आरच्या ठिकाणी C2H5 ठेवा. यू विल गेट द प्रोडक्ट. अल्काइलच्या ठिकाणी इथाइल येईल. अल्काइल आयसोथायोसायनेटच्या ठिकाणी इथाइल आयसोथायोसायनेट येईल. अंडरस्टूड? Reaction with carbonyl group. Reaction with carbonyl chloride. कार्बोनिल क्लोराइडलाच काय म्हणायचं? फॉस्सीन म्हणायचं. ठीक आहे ना? ओके. सपोज COCl2 असतो तो, ऑल्सो कॉल्ड एज फॉस्सीन. फॉस्सीन. ठीक आहे. एक टॉक्सिक कंपाउंड आहे बळानो हा COCl2. ठीक आहे ना? रिएक्शन ऑफ अमाइन्स हियर आर NH2. Two amines are required and reacts with COCl2, which forms substituted urea. R NH C double bond O NHR. This is substituted urea by removal of twice HCl. ठीक आहे. सिंपल रिएक्शन आहे बघा. RNH when reacts with Cl C double bond O Cl plus H NHR. ठीक आहे. एक H बाहेर काढून ठेवलं. RNH2 मधला एक H बाहेर काढलेला आहे. like this. ठीक आहे. yes, this H and Cl combines to form HCl. this H and Cl combines to form HCl, and this NH directly attached to this carbon. आलं लक्षात आहे? ठीक आहे. आर चेंज करा, यू विल गेट द प्रोडक्ट. ठीक आहे. येस, अल्काइल सबस्टिट्यूटेड कोण आहे? तो युरिया आहे. आलं लक्षात? ठीक आहे. आता आरच्या ठिकाणी सपोज मिथाइल ग्रुप ठेवला आपण. ठीक आहे ना? ओके. CH3 ठेवलं. इथं सपोज CH3 ठेवलं आपण. ठीक आहे. तर प्रोडक्टमध्ये सुद्धा काय असणार आहे? इथं CH3 डायमिथाइल. बरोबर आहे ना? ओके. येस, NN डायमिथाइल युरिया है तो युरिया. करेक्ट ना? डाय सबस्टिट्यूटेड युरिया. क्लियर? ठीक आहे. येस, सेकंडरी अमाइन पण घेऊ शकता तुम्ही. सेकंडरी अमाइन सोबत काय रिएक्शन होईल? ठीक आहे. RNR H प्लस Cl C डबल बॉन्ड O Cl प्लस H N. करेक्ट. R करेक्ट. ठीक आहे. तर Hच्या ठिकाणी काय होईल? आता दोन R येतील. ठीक आहे ना? RNR C डबल बॉन्ड O N R डाय सबस्टिट्यूटेड युरिया होईल. समजलं हे? येस, एक मोनो सबस्टिट्यूटेड युरिया होणार आहे प्रत्येक का. ओके. तिथं डाय सबस्टिट्यूटेड आहे. ओके. इथं टेट्रा सबस्टिट्यूटेड, सॉरी, इथं डाय सबस्टिट्यूटेड 2 सबस्टिट्युएंट्स आहेत आणि इथं काय टेट्रा सबस्टिट्यूटेड 4 सबस्टिट्युएंट्स आहेत. म्हणजे एका नायट्रोजनवरती 2. क्लिअर? हे होतं रिगार्डिंग रिएक्शन विथ कार्बोनिल क्लोराइड COCl2. क्लिअर आहे बोला? हे रिएक्शन बघा बोला ना, दॅट इज ऑक्सिडेशन ऑफ अमाइन्स. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण डायझोटायझेशन स्टडी करूया. ठीक आहे. आणखीन एक रिएक्शन घेऊया आता फक्त, ऑक्सिडेशन ऑफ अमाइन्स. ठीक आहे. यस, दे रिॲक्ट विथ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट्स लाईक KMnO4, करेक्ट, H2O2, कॅरोज ॲसिड. ठीक आहे ना? त्याच्यासोबत सुद्धा प्रायमरी अमाइन्स रिॲक्ट होतात बघा. ठीक आहे ना? येस, बघूया. KMnO4 जनरली यूज केला जातो. ओके. येस, ऑक्सिडेशन ऑफ अमाइन्स
ठीक आहे. येस, जनरली NH2चं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, RNO2 मध्ये होतं ऑन ऑक्सिडेशन. ठीक आहे. काय यूज केला जातो, KMnO4. हियर RNH2 when reacts with KMnO4. ठीक आहे, विच ऑन ऑक्सिडेशन. ठीक आहे. आता ह्या रिॲक्शन स्टेप बाय स्टेप कशा होतात बघा. ओके, फर्स्ट ऑक्सिडेशन केलं बघानो. ओके, तर काय फॉर्म होतो, RNH OH. ठीक आहे. ह्या NH आणि ऑक्सिजनमध्ये, सॉरी हायड्रोजनमध्ये NH आणि Hमध्ये ऑक्सिजन इन्सर्ट होतो. ठीक आहे, ऑक्सिडेशन होतं. दिस इज हायड्रॉक्सिल अमाइन. पाहिलं आपण हायड्रॉक्सिल अमाइन विच ऑन फर्दर ऑक्सिडेशन. फर्दर ऑक्सिडेशन काय होतं, फर्दर ऑक्सिडेशन केलं की वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतो. ठीक आहे. हायड्रोजन अँड ऑक्सिजन कंबाइन्स टू फॉर्म वॉटर मॉलिक्यूल. इट फॉर्म्स नायट्रोसो कंपाउंड. ठीक आहे. येस, विच ऑन फर्दर ऑक्सिडेशन गिव्स RNO2. ह्या स्टेप्स आहेत त्याच्यामधल्या. तुम्ही असं लक्षात ठेवलं तरी चालेल, RN. ठीक आहे ना. ओके, तर दोन्ही साईडला H लिहितो मी, H. तर टोटल नंबर ऑफ ऑक्सिजन्स किती लागतात बघा. ठीक आहे. NO2 फॉर्म होण्यासाठी बघा. ओके, इथं 2 ऑक्सिजन लागतील नायट्रोजनवरती, 2 ऑक्सिजन्स, बरोबर आहे ना. आणि इथं 1 ऑक्सिजन लागेल फॉर द फॉर्मेशन ऑफ वॉटर. करेक्ट. विच फॉर्म्स RNO2 प्लस H2. फिनिश. असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. आलं लक्षात. ठीक आहे. प्रायमरी अमाइनचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, NO2 मध्ये होतं डायरेक्टली. इथे लक्षात. ठीक आहे. आता ह्या प्रायमरी अमाइन्समध्ये मोस्ट इम्पॉर्टंट ओके कंपाऊंड कुठला आहे बघानो, तर काय NH2 ग्रुप जर टर्शरी कार्बनला अटॅच असेल तर मोर इल्ड मिळते. ठीक आहे. NH2 हा सुद्धा प्रायमरी अमाइनच आहे. ओके, पण कुठं अटॅच आहे, टर्शरी कार्बनला. ठीक आहे. ह्या केसमध्ये बघानो ओके 83% इल्ड मिळते. म्हणजे हायेस्ट इल्ड कुठं मिळते, येस, जर NH2 टर्शरी कार्बनला अटॅच असेल तर. ठीक आहे. KMnO4 ऑक्सिडेशन टू फॉर्म RNO2. व्हेरी इम्पॉर्टंट काय आहे, हा प्रायमरी अमाइन आहे आणि हा बघानो टर्शरी नायट्रो अल्केन आहे. टर्शरी नायट्रो अल्केन बघा, खूप महत्त्वाचं आहे. हा 3 डिग्री आहे, हा 1 डिग्री आहे. इथं डिग्री जी आहे ती नायट्रोजनवरनं ठरवतो आपण. ठीक आहे. आणि इथं डिग्री जी आहे नायट्रो कंपाऊंडची कार्बनवरनं ठरवतो. व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. नोट करा बघा हे रिॲक्शन. हे स्टडी केलं आहे आपण. आय थिंक नसणार आहे. अल्केनमध्ये स्टडी केलं होतं पण ते इट वॉज डिफरंट रिॲक्शन. ठीक आहे. नवीन आहे तुमच्यासाठी, नोट करा. सेकंडरी अमाइन्स इथे तर मजा आहे खूप. ओके, खूप इम्पॉर्टंट कंपाऊंड R2NH 2 लागतात. विच ऑन ट्रीटमेंट विथ ओके सेम रिएजंट. ठीक आहे. KMnO4 विच गिव्स R2NR2. कपलिंग होते बाळांनो इथं डायरेक्ट. ठीक आहे, बाय रिमूव्हल ऑफ H2O. आणि रिॲक्शन लक्षात ठेवायला खूप सिम्पल आहे. ठीक आहे. काय करायचं बघा, RNR ठीक आहे H आहे, प्लस काय ॲड करायचं आहे, ऑक्सिजन, म्हणजे ऑक्सिडेशन करायचं तुम्हाला. HNR H oxygen H combines to form water molecule, and these two are attached to form tetra alkyl hydrazine form होतो तिथे. हे होतं रिगार्डिंग ऑक्सिडेशन ऑफ अमाइन्स. बघा एक लक्षात ठेवा, KMnO4 जनरली यूज केला जातो. ठीक आहे ना. त्याच्यासोबत H2O2 पण यूज केला जातो. H2O2 आणि कॅरोज ॲसिड दॅट इज H2SO5. क्लिअर आहे हे? येस, हे पण रिएजंट्स लक्षात ठेवा फॉर दी ऑक्सिडेशन H2O2. क्लिअर? काय काय स्टडी केलं बघा आपण. एकतर काय, रिॲक्शन विथ क्लोरोफॉर्म, आयसोसायनाइड टेस्ट, त्याच्यानंतर हिन्सबर्ग टेस्ट, बरोबर आहे ना. रिॲक्शन विथ ग्रिग्नार्ड रिएजंट, रिॲक्शन विथ कार्बन डायसल्फाइड, रिॲक्शन विथ कार्बोनिल क्लोराइड फॉस्फिन सोबत रिॲक्शन, आणि रिॲक्शन विच रिॲक्शन, ऑक्सिडेशन रिॲक्शन. क्लिअर आहे हे? येस, टुडे विल स्टॉप हिअर. ओके, ऑल द बेस्ट.